धना काय केलं आज जेवायला? बटाट्याची भाजी केली रंजुताई. कोणी केला स्वयंपाक? मनवा वहिनींनी केलाय. म्हणवा काय ग, तुला काय वेगळ्या भाज्या करता येत नाही का? सारखा आपला बटाटा बटाटा बटाटा. सॉरी, मी यापुढे काहीतरी वेगळं करत जाईल. रंजू, नावं ठेवण्यापेक्षा ना जरा कामात तिला मदत करत जा. म्हणजे घरात काय स्वयंपाक होतो काय नाही कळत जाईल तुला. अहो माई, मला मुलांकडे लक्ष द्यायचं असतं ना, त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ होत नाही मला. अहो बोला ना तुम्ही काहीतरी. हा, मी काय बोलणार? आपण बोलून काय उपयोग आहे का? यश, नंदानी आली ती? तिला नाही जेवायचं. असं काय करते ही मुलगी? दुपारी मी जेवण घेऊन गेले होते ना तेव्हा जेवली, मग आता काय झालं? तेच बोललो तिला, ती नाही म्हणते आणि म्हणाले की तुम्ही जेवून घ्या म्हणून. माई, मी जाऊन बोलवते तिला. नाही, नको म्हणवा, तिला भूक नसेल. जाऊ दे, आपण सुरुवात करूया. राजवीर येणार आहे ना, की आपण सुरुवात करायची आहे जेवणाला? ए धना वाढ ग, आता खूप भूक लागलीये मला. नंदा कुठे? नाही येणार आहे ती. म्हणजे यश आता तिला बोलवायला गेला होता, पण ती त्याला म्हणाली की भूक नाहीये, तुम्ही जेवून घ्या म्हणून. काय झालं राजवीर? राजवी, तुम्ही बसा, मी बोलवते तिला. वहिनी तू थांब, मी बोलत. काय चाललंय? काही नाही. किती वाजलेत बघितलं का? जेवायची वेळ झाली, कळत नाही तुला? ऍक्च्युली दादा, मला भूक नाहीये. का भूक नाही? का भूक नाही? खूप लाडावून ठेवलंय तुला म्हणून तुझी नाटकं सुरू झाली. कोण समजतेस तू स्वतःला? तू उपाशी राहिली तर कोणाला काही फरक पडत नाही, फक्त बाहेर मनवा आणि माईला टेन्शन येतंय, ते नकोय मला. कळलं? आणि मोठी झाली आहेस आता, सो मोठ्यांसारखं वाग जरा. तुझ्या आई वडिलांसारखं वागू नकोस. त्यांच्यासारखं वागलं तर काय होतं माहितीये तुला? या घरात तुला कोणी काही बोलत नाही, तुझे हट्ट पुरवता म्हणून डोक्यावर सोडून बसलीस तू. आपलं वय काय, आपण वागतो काय, एवढं साधं कळत नाही तुला. आणि मॉडेलिंगचं खूळ कुठून आलं डोक्यात? आणि इथून पुढे मॉडेलिंगचा विषय काढायचा नाही, कळलं का? आधी शिक्षण पूर्ण करायचं, मग करिअर वाईज काय करायचं ते बघता येईल. आणि इथून पुढे या घरात मला विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट करायची नाही. घराच्या बाहेर सुद्धा नाही जायचं, कळलं का? आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, या घरात राहायचं असेल तर या घरातले नियम आहेत काही, ते पाळावे लागतील. ते पाळले नाही तर काय होऊ शकतं तुला माहिती आहे. चल जेवायला.
मोहन, तू समजाव नंदाला. अन्नावर राग काढणं बरं नाही. माई, मी काय कमी प्रयत्न केले का? पण समजायला हवं ना तिने. आणि लहान आहे का ती आता, की कानाला धरून आणून बसवलं आणि जेव म्हटलं. माई, तुम्ही सगळेजण एवढं बोलताय, पण ती असं का करते हे समजून घेताय का कुणी? मला सगळं माहितीये. मी बोलले तिच्याशी. माई, तुम्हाला कळलं हो, पण ज्यांना कळायला पाहिजे त्यांना कळत नाहीये ना. माई, जेवण करून घ्या ना, थंड होतंय जेवण. मला पण वाटत. हो, बसा ना. काय ग, भूक होती ना तुला, का नाही आलीस मग? अंजू, अगं राहू दे ना. राजवीरनी समजून घातली ना तिची. जेवू दे तिला शांतपणे. तू जेव. हा. यश, जरा ती पोळी देईल. मी वाटते. चला, छान झालं. बऱ्याच दिवसांनी सगळेजण एकत्र जेवतो. सुरू करा. घे घे. हा, मी खातेच आहे, तुम्ही खा ना. मी खातोय. अहो, खरंच बरी झाली आहे भाजी. काय रे, कशी झाली आहे बटाट्याची भाजी? छान झाली. चवीचं नाही विचारत आहे. दिसायला कशी दिसते बटाट्याची भाजी? हो, आज बटाटे काय वेगळ्या स्टाईलने कापलेस का तू? मी नाही कापले. आपल्या घरात ना एक कुक आला होता. त्यांनी जर अशा वेगळ्या पद्धतीने बटाटे कापले. आई, घरी कुक वगैरे अजिबात ठेवायचं नाही. मला रोज तुझ्याच हातचं जेवण हवंय. ऐका, नाही नाही, मी ऐकतोय. तू बोल, तू बोल. नेमकं काय चाललंय तुमच्या दोघांचं? तुझ्या बाबांना विचार ना. म्हणजे? अरे काय नाही रे, आज हे बटाटे मी कापले. आता पहिल्यांदाच कापले, त्यामुळे थोडे वाकडे तुकडे आले. म्हणून म्हणते की नवीन कुक आलाय वगैरे वगैरे. बोल बोल, तू बोल. अच्छा अच्छा अच्छा, आत्ता आलं माझ्या लक्षात. क्या बात आहे बाबा. पण आज आईने का तुम्हाला कामाला लावलं? मी नाही त्यांना कामाला लावलं. काहीतरीच काय. ते मला म्हणत होते की आरती, मला घरात बसून बोर होतंय, मला काहीतरी काम दे. म्हणून म्हंटल ठीक आहे, चिरा बटाटे, मला काय. बाबा खरंच? अरे म्हणून म्हणत होतो, तुझ्या कंपनीत काही वेकन्सी असेल तर सांग. नाही तर रोज सकाळी उठून माळ्यावरचे डबे काढून देणं, बटाटे चिरून देणं ही कामं करावी लागतील. बरं नशीब अजून झाडू नाही हा दिला हातात. ते उद्यापासून. हे बघ आई, नाही, सॉरी. नाही, सॉरी. बाबा पण खरंच आता तुम्ही अजिबात काम करायचं नाही. तुम्ही रिटायर्ड झालायत ना, तर मग रिटायर्ड लाईफ एन्जॉय करा. आईला कुठेतरी बाहेर घेऊन जा. कामाचं मी बघीन, तुम्ही आराम करायचा. अरे नितीश, तुला मदत केली ना तर मला आनंद होईल. नाही बाबा, तुम्ही आमच्यासाठी इतकी वर्ष काम केलं ना, आम्हाला मदत सुद्धा केलीत. पण आता अजिबात नाही. आता तुम्ही फक्त हुकूम सोडायचा आणि तुम्हाला काय हवं काय नको ते मला सांगा, मी तुम्हाला आणून देईन. कळलं का तुम्हाला तो काय म्हणतोय? म्हणजे तुम्ही काम वगैरे करायचं नाही, घरात फक्त बसून राहायचं आणि माझी कामं करायची. नाही म्हणजे किचन मधल्या वरच्या फळीवरचे डबे वगैरे उचलायचे, भाज्या चिरून द्यायच्या, बटाटे चिरून द्यायचे, झाडू सॉरी, झाडू नाही शपथ.
अरे मी माझ्या बायकोच्या सेवेसाठी सदैव हजर आहे. हो जेवा आता. हा. खूप जरा कौतुक बटाट्याच्या भाजीचं. झोप नाही आली? आली आहे ना मग झोपला का नाही? सहज. माझी वाट बघत होता? तुम्हाला नाही आली झोप? एकदम रिलॅक्स्ड वाटतंय. थँक्स. कशासाठी? तुम्ही नंदाशी बोललात ना म्हणून. मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय. तुम्हाला माहिती आहे ना, गुढीपाडव्यानंतर घरातलं वातावरण फार काही बरं नव्हतं. नंदा कोणाशी नीट बोलत नव्हती, हसत नव्हती, कोणात मिसळत नव्हती. पण आज तुम्ही तिच्याशी बोललात म्हणून ती आली. छान वाटतं ना सगळे एकत्र असल्यावर. आय एम शुअर आता उद्यापासून नंदाचा मूड पण छान होईल आणि आपल्या घरचं वातावरण सुद्धा बदलेल. झोप आली. झोपायचं? हे बरं आहे तुमचं. बायको गप्पा मारायला आली की लगेच झोप येते. कामं असली की बरोबर झोप गायब होते. तसं नाही म्हणवा, खरंच झोप आली. मस्करी केली मी. झोप. हं? राजवी, परत एकदा मनापासून थँक्यू. चला आता झोपा. उद्या लवकर उठायचंय ना. हं. गुड नाईट. गुड नाईट. अजून आवरलं नाही तुमचं? ठीक आहे, ऑलमोस्ट रेडी. कॉफी घेतली की निघायचं. तुम्ही काय एवढ्या लवकर रेडी झाला? मला शाळेत जायचंय ना. एवढ्या सकाळी? हो, मुलांना लवकर बोलवलंय आज. त्यांची परीक्षा आहे ना. तुम्हाला खरं सांगू, मुलांची परीक्षा असली ना की जास्त टेन्शन मलाच येतं. त्यांचा अभ्यास झालाय की नाही, त्यांना ज्या विषयाची भीती वाटते ती भीती कशी घालवायची, हेच सगळं सतत माझ्या डोक्यात चालू असतं. आता तुम्हीच त्यांचा अभ्यास घेतलाय म्हटल्यावर पास तर होणारच ना ते. पण रिव्हिजन घ्यायला हवी ना. वेळ पण खूप कमी उरलाय. आणि हो, आता काही दिवस मला यायला पण लेट होईल. काय हो, कसला विचार करताय? नाही काय नाही. मग आवरा ना पटपट. तुम्हाला उशीर होत नाहीये का? किती वाजले बघा. तुम्हाला किती वेळ लागेल रेडी व्हायला? माझं झालंच आहे. मी निघेन आता. ठीक आहे, मी सोडतो तुम्हाला. नाही नको, मी जाते. मी सोडतो म्हणवा. राजवीर, आता मला सोडायचं म्हणजे तुम्हाला परत फिरून यावं लागणार. तुम्हाला ऑफिसला पोचायला उशीर होईल. मी सोडतो म्हणालो ना म्हणवा. ठीक आहे. चला. बस. रवी इकडे. सॉरी ताई, काय उशीर झाला. कालचा गृहपाठ केलास की नाही? अर्धा झाला. का? ताई, ते मी संध्याकाळी खेळायला गेलो होतो म्हणून. असं काय करतोस रे तू? रोजचा गृहपाठ रोज पूर्ण करायला नको? ताई, उद्यापासून असं नाही होणार. उद्यापासून गृहपाठ पूर्ण करील. अरे जीजू, राजवीर, तुम्ही उगाच मला सोडायला आला. मी आले असते ना, आता तुम्हाला उगाच फिरून जावं लागणार. आपलं ऑलरेडी बोलणं झालंय म्हणवा. संध्याकाळी घ्यायला येईन तुम्हाला. कशाला? मी येते. आणि तसंही मला उशीर होणार आहे आज. थांबेन मी तुमच्यासाठी.
बरं ठीक आहे, तुम्ही आता निघा, उशीर होईल. ओके बाय. बाय. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. चला करायची सुरुवात. तू का उभा आहेस? बस. एक मिनिट. मनवा, तू याला ओरड जरा. याचा कधीच गृहपाठ पूर्ण नसतो आणि आज सुद्धा पूर्ण केलेला नाहीये. रवी, सॉरी ताई. सॉरी नको म्हणूस, पण आपलं ठरलंय ना वेळेच्या वेळी गृहपाठ करायचा. मग यापुढे करणार ना? हो नक्की? हो. बर. बरं, आज आपण इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. तुमच्यापैकी मनवा मोहिते पाटील कोण? मी आहे. आपण? मी पालिकेकडून आलोय तुम्हाला नोटीस द्यायला. कसली नोटीस? तुम्ही इथे शाळा भरू शकत नाही. तीन दिवसाच्या आत तुम्ही ही शाळा बंद करायची. अहो पण का? शाळा का बंद करायची? तुम्ही नोटीस नीट वाचलेली दिसत नाही. त्यात असं स्पष्ट लिहिलंय तुम्ही इथे बेकायदेशीररित्या शाळा भरवू शकत नाही. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ही शाळा बेकायदेशीर नाहीये. आम्ही या मुलांसाठी ही शाळा भरवतो. ते काही असो, तुम्हाला शाळा भरवता येणार नाही. 3 दिवसाच्या आत शाळा बंद करायची. अहो पण मग या मुलांचं काय? अहो साहेब, ह्या मुलांना शिकण्यासाठी दुसरा काहीच पर्याय नाहीये, म्हणून ते इथे येतात. हे बघा, तुम्हाला शाळा बंद करावीच लागेल. आय एम सॉरी, पण हे नाही होऊ शकत. मी ही नोटीस नाही स्वीकारणार. या सगळ्यात मुलांचं नुकसान होईल. प्लीज समजून घ्या. ही नोटीस तुम्ही नाही स्वीकारली तर त्याचा प्रॉब्लेम तुम्हालाच जास्त होईल. हो पण हे बघा, आमच्याशी वाद घालून काहीच उपयोग होणार नाहीये. ही ऑर्डर आम्हाला वरून आली आणि मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवली. लवकरात लवकर शाळा बंद करा. आणि आदेश पाळला नाही ना तर याचा त्रास तुम्हालाच होणार आहे. 3 दिवस आहेत तुमच्याकडे. येतो आम्ही. मनवा, आता काय करायचं ग आपण? ताई, तू आपली शाळा आता बंद करणार म्हणजे आम्ही आता इथे पण शिकू शकणार नाही. ताई, तू बंद करणार आपली शाळा? नाही बाळा. ताई सांग ना, कोण होते ते लोक? काय झालं? ताई, आता आपली शाळा बंद होणार का? ताई, मग आम्ही शिकायचं कुठे? ताई सांग ना ताई. ताई सांग ना. ताई, तुम्ही सगळे शांत बसा. जागेवर जाऊन बसा बघू. जा. ताई सांग ना, काय झालं? काही नाही चाललंय बाळा. मग ताई सर्वजण असं का म्हणतात की आपली शाळा आता बंद होणार म्हणून? मी आहे ना. मी असताना आपली शाळा बंद होणार नाही. हं? आता जाऊन बस. मनवा, कसं सांभाळायचंय ग मुलांना? त्यांना सुद्धा कळालं की नोटीस आली असं. सगळी तू एक काम कर, मुलांना घरी जायला सांग. अगं पण तू ऐक ना माझं. प्लीज त्यांना घरी जायला सांग. ठीक आहे. मुलांनो, आजचा वर्ग संपलाय. सगळ्यांनी नीट घरी जायचंय. हं? ताई, टाटा.
बोल भोसले. नमस्कार साहेब. एक चांगली बातमी आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे काम झालेलं आहे. त्यांच्या हातात नोटीस पडली आहे. ठीक, पुढचं बघतो.